कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार। अलिबाग व पेण केंद्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर केल्याप्रकरणी 6 जण ताब्यात। अडीच वर्षाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यात शिंदे फडणवीस सरकार अपयशी। आमदार वैभव नाईक यांची विरोधकांवर सडकून टीका। महिंद्रा अँड महिंद्रा प्रकल्प परराज्यात नेल्याचा फेक नरेटिव्ह। राजकीय शक्तीतून उद्योजकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम। मंत्री उदय सामंत यांची माहिती। आणि दापोली कोकण कृषी विद्यापीठात काहींचा मनमानी कारभार। सुधारणा न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडणार। मनसेच्या अविनाश सौंदळकर यांचा इशारा। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक व बॅट्समन या पदासाठी लेखी परीक्षा शनिवारी अलिबाग व पेण मध्ये घेण्यात आली। या परीक्षेमध्ये 6 जणांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत गैरप्रकार केल्याचं समोर आले। अलिबाग व पेण केंद्रामध्ये या घटना घडल्या। या लेखी परीक्षेसाठी पुरुष 3572 व महिला उमेदवार 1175 असे एकूण 4747 उमेदवार उपस्थित होते। पोलिसांचा कडेकोट पहारा या ठिकाणी ठेवण्यात आला होता। केंद्रामध्ये प्रवेश देण्यापूर्वी उमेदवारांची कसून तपासणी करण्यात आली होती। त्यावेळी 6 उमेदवारांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळून आल्याने रामदास ढवळे, दत्ता ढेंबरे, ईश्वर जाधव, गोरख गडदे, सागर जोनवाल आणि शुभम कोरडे असे या 6 उमेदवारांची नावे समोर आली असून बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील हे उमेदवार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। या 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे। रायगड जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षा होती। लेखी परीक्षेमध्ये आज 4747 कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेण आणि अलिबाग या ठिकाणी विविध 11 सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली, पार पडली। यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो। या दरम्यान, या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला 6 उमेदवार असे मिळाले, पुरुष उमेदवार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले। त्यांच्याकडे त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हाइसेस मिळून आले आणि त्याच्यावरून असं लक्षात येत होतं की ते बाहेर लांब कुठंतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे। या 6 लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे। आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत। दापोली कृषी विद्यापीठात काहींचा मनमानी कारभार सुरू असल्याचं बोललं जात असून यात सुधारणा न झाल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिलाय। पाहूयात नेमकं काय म्हणाले। तर कुलगुरू हतबल आहेत, दुसरी कुलगुरूंच्या मान्यतेने गोष्टी होतात किंवा तिसरं कुलगुरूंना कोण जुमानत नाही। कारण की एकंदरीत बोलताना कुलगुरूंकडून उत्तर येण्यापेक्षा आधी आजूबाजूच्या स्टाफकडून उत्तर येत होते। आम्ही प्रश्नावली केली त्यावेळेला आणि जी उत्तरं देत होती तीच लोक 7-8 वर्ष एकाच पदावरती चिकटून आहेत। अत्यंत जबाबदार पदावरती असलेल्या लोकांनी खोटी उत्तरं दिली आम्हाला। आम्ही पॉईंट आऊट करून विचारलं की ही व्यक्ती किती वर्ष कुठल्या पदावरती आहे? साहेब ती 2 वर्ष आहे। आणि ती व्यक्ती 2 वर्षावरती असेल तर 2020ची त्याची ऑर्डर त्या पदावरची कशी निघाली त्याची पण ऑर्डर आमच्याकडे आहे। 2018ला त्या काही लोकांनी स्वतःच्या सहीनिशी काही लोकांचे प्रमोशनचे ऑर्डर काढले तर कसा त्या अधिकाऱ्याने काढले। त्यामुळे म्हणून आमचं म्हणणं आहे की अत्यंत बेजबाबदार कारभार चालू आहे। आम्हाला दापोली कृषी विद्यापीठ अनेक ठिकाणी स्वतःचं नावलौकिक मिळवते, स्वतः अनेक चांगले आत्ताच 4 दिवसांपूर्वी काही मुलांना 15-15 लाखाची स्कॉलरशिप मिळालेली आहे। म्हणजे दापोली विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अत्यंत चांगलं काम करत आहेत, पण त्याच्यावरती पाणी फिरण्याचं काही काम हे 4-5 वरिष्ठ अधिकारी करत आहेत। त्यांना विद्यापीठाचं नावलौकिक किंवा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात काही घेणं देणं नाही आहे, त्यांना वैयक्तिक स्वार्थासाठी चालू आहे।
आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही विद्यापीठावरती धडक दिली होती. आमच्या 30 प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं समर्पक उत्तर ते देऊ शकलेले नाही आहेत. लेखी उत्तर दिलेले आहेत, थातूरमतूर उत्तर दिलेली आहेत, जी आम्ही त्यांच्याकडे प्रूव्हसुद्धा केली की ही थातूरमतूर उत्तर आहेत. त्याच्यावरती त्यांच्याकडे काही एक उत्तर नव्हतं. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल ज्यावेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी ऑफ द रेकॉर्ड पुन्हा असं सांगितलं की कर्मचाऱ्यांचीच इच्छा आहे की ते कंत्राटदार नेमू नये आणि आमच्यातलंच कोणतरी तुम्ही कंत्राटदार डिक्लेअर करा. असं कसं होऊ शकेल? आणि ज्यावेळेला आम्ही तिथून निघून आलो त्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तिथे सांगितलं जाते की मनसेवाल्यांनी तुमच्या कामावरती आक्षेप घेतला आणि तुम्हाला घरी पाठवायला सांगितलं आहे. अशा प्रकारचे कारभार चालू आहे, जे आम्ही 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की लवकरच जाहीर उघड करू. ते आज उघड करतो आहे. आता आम्ही तुमच्या माध्यमातून आज आम्ही वैयक्तिक भेट घेऊन प्रश्न केले होते. आता तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारतो, त्यांनी या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं, कारण संपूर्ण कोकणाच्या जनतेला याची उत्तर अपेक्षित आहेत, कारण की आमची कोकणाची अस्मिता आहे हे विद्यापीठ. 2.5 वर्षाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यात शिंदे फडणवीस सरकार अपयशी ठरले असल्याचं मत आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गमध्ये बोलताना व्यक्त केलंय. पाहुयात काय म्हणाले. पालकमंत्री जनता दरबार घेत आहेत, तो निवडणुकीचा एक फक्त फार्स आहे. खरं तर पालकमंत्री गेले 2.5 वर्ष आहेत आणि या आधीच्या पालकमंत्री आणि 2.5 वर्ष असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेच्या प्रश्नाकडे बघितलं नाही, म्हणून अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत. खरं तर एक त्यांना मान्य होईल की ते कोकणचे नेते आता आहेत, जे कोकणचे भाग्यविधाते म्हणून स्वतःला नारायणांनी समजत होते, ते आता भाग्यविधाते राहून रवींद्र चव्हाण भाग्यविधाते भाजपने तयार केले आहेत. ही एक गोष्ट सोडली, त्याचबरोबर जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये या आधीच्या पालकमंत्र्यांनी विरोधी सदस्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव होता तो मात्र अनुभव रवींद्र चव्हाणांनी दिला नाही. तर लोकशाही मार्गाने सगळ्यांना विश्वासात घेण्याचं काम त्यांनी केलं. परंतु जिल्ह्यातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत. जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये निधीच्या कमतरतेमुळे काय अवस्था आहे हे त्यांनी खरं तर बघितलं पाहिजे होतं. जिल्ह्यामध्ये आपला दवाखाना, बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू, 2 दवाखाने सोडले तर बाकीचे दवाखाने सुरूच झाले नाहीत आणि ते 2 दवाखाने सुद्धा बंद अवस्थेतच आहेत. जिल्ह्यामध्ये नमो आवासचे पैसे आले नाहीत. जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असाल की अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, परंतु अतिवृष्टीमध्ये प्रत्येक गावामध्ये पंचनामा केले नाहीत, ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यातील आजही भात पिकाचं नुकसान या ठिकाणी झालं नाही. जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा जो मे मध्ये फटका बसला, त्या चक्रीवादळाला कोकणमधून वगळण्यात आलं आहे, त्याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही. आज डीएड बेरोजगारांना एकीकडे सांगतायत की त्यांना सामावून घेऊ म्हणून आणि निवडणुकीत त्यांना पत्रकं वाट लावली, परंतु आज त्यांना डीएड भरतीमध्ये बाजूला ठेवलं, ही वस्तुस्थिती आहे. एनआरएचएम कर्मचाऱ्यांना आश्वासन दिली, ते एनआरएचएम कर्मचारी सुरू आज रस्त्यावर या ठिकाणी आहेत. नमो आवासचे पैसे अजूनही या ठिकाणी आले नाहीत. काजूला तुम्ही हमीभाव देतो म्हणून सांगितला, 10 रुपये त्यांना अनुदान येतं, ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना अजून त्याचे फॉर्म गोळा करण्याचं काम अजूनही सुरू झालं नाही. आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विजेच्या समस्या गंभीर झालेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी तिथले ग्राहक हे आंदोलन करत आहेत. त्याकडे तुम्ही कधी मिटिंग वीज अधिकाऱ्यांची, प्रत्येक तालुक्यातल्या विद्युत मंडळाची आपण कधी बैठक घेतली नाही. त्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये आज लोक आंदोलन करतायत. दुसरीकडे तुम्ही सांगितलं होतं की जे असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्न आज सोडवले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज अन्न औषध प्रशासन असून देत, पोलीस खातं असून देत, यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सगळं व्यवसाय सुरू आहेत. आज काल आम्ही बघितलं की गवारेड्याचा स्टॅच्यू तुम्ही कणकोलीच्या स्टेशनवर लावला, परंतु याच गवारेड्यांमुळे किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळाली काय, त्याचा कधी आपण विचार केला नाही. आज घोडगे सोनवडे घाट असून किंवा अंजवडे घाट असून देत, या घाटाच्या कामाची सुरुवात आपण करतो म्हणून सांगितलं 2 वर्षापर्यंत, ती सुरुवात झाली नाही. त्याचबरोबर आपण जी उद्घाटनं केला होता भूमिपूजन कामाची, दुकानवाडचा पुरुष असून देत, तो द्विज आता प्रत्यक्ष सुरू झाला नाही. त्यामुळे दुकानवाड आपण उद्घाटन केलं होतं, आपण भूमिपूजन केलं होतं, परंतु त्या कामाची वर्गवाढ अजूनही अधिकाऱ्यांनी दिली नाही. आज जिल्ह्यातील जी प्रशासन यंत्रणा आहे, ज्या प्रशासन यंत्रणेचे जिल्हाधिकारी आहेत, आम्ही वारंवार बघत असतो की जिल्हाधिकारी आपलं ऐकत नाहीत. मग त्या जिल्हाधिकाऱ्यांवर कुठल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांचा किंवा राणेंचा काय दबाव आहे की ते तुम्हाला कमी करण्यासाठी हे ऐकत नाहीत, असे जिल्हाधिकारी ठेवलेत काय? जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे नगरपालिका प्रशासन आहे, जिल्हा परिषद प्रशासन आहे, यामध्ये निवडणुका झाल्यामुळे त्यांची अरेरावी वाढत आहे आणि कुठल्याही जिल्ह्याची नगरपालिकेमध्ये कुठलाही कारभार सुरळीत नाही आहे. आज ऑनलाईन बांधकामाच्या परवानग्या हजारो परवानग्या पेंडिंग आहेत.
त्यामध्ये कोणीच लक्ष नाही, ऑनलाईन मिळत नाहीत. त्यामुळे बांधकामाच्या हजारो परवानग्या नगरपालिकेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहेत. आज अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी खरं तर तुम्ही आधी बघितल्या पाहिजे होत्या, परंतु 2.5 वर्षानंतर आपण बघताय हा फक्त निवडणुकीचा फारसा आहे. आज शेतकरी 800 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, परंतु शेतकऱ्यांनी अर्ज न करता कोणाला दिलेत? धनदानक्यांना दिलेत, बीजेपीच्या कार्यकर्त्यांना दिलेत आणि बंदूक परवाने आणि सामान्य लोकांना दिले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या तुम्ही जनता दरबार घेताना हे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे होते, परंतु आता फक्त आपण निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून हा फार्स करताय, ही वस्तुस्थिती जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. महिंद्रा अँड महिंद्रा प्रकल्प परराज्यात नेण्याचा फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच उद्योजकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम राजकीय शक्ती करत असून ज्या काही योजना महाराष्ट्र सरकारने जनतेसाठी दिल्या आहेत त्यातून सरकारला बदनाम करण्याचा डाव विरोधकांकडून केला जातोय, असं प्रतिपादन प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी केले. आपल्या सगळ्या माध्यमांना नाशिकचा महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प हा परराज्यामध्ये गेल्याच्या संदर्भातला एक फेक नरेटिव्ह काही राजकीय नेते सेट करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु राज्याचा उद्योग मंत्री म्हणून याचं स्पष्टीकरण देत असताना जे महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटनं जे पत्र दिलेलं आहे ते पत्र मी तुम्हाला दाखवलंय. त्याच्यातला इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ देखील काही लोकांना मी समजून सांगणार आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे, ॲज देअर हॅज बीन सम अननेसेसरी स्पेक्युलेशन रेज्ड बाय द रॉटरर्स, म्हणजे जे आर्टिकल लिहिलं गेलं, द कंपनी ऑन इट्स ओन कन्सिडर इट्स नेसेसरी टू क्लेरिफाय टू द स्टॉक एक्सचेंज दॅट द आर्टिकल इज अनफाउंडेड. हा शब्द महत्त्वाचा आहे. आर्टिकल इज अनफाउंडेड आणि पुढचं पण वाक्य महत्त्वाचं आहे, अँड देअर इज नो ट्रूथ इन द मॅटर. म्हणजे या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही असा स्वतः महिंद्रा अँड महिंद्रानं आज खुलासा केलेला आहे. पेणमध्ये घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर होणार असून हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. पेण नगरपालिका यांच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पेण शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र राज्यात यावर्षी देखील 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाणार असून देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावर देखील तिरंगा फडकवला जाणार आहे. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात महसूल पंधरवडा राबवण्यात येतोय. महसूल विभागाकडून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत होत असलेल्या या कार्यक्रमात विविध उपक्रम राबवून शासकीय योजनांची माहिती तसेच लाभार्थ्यांना आर्थिक धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. एक मदतीचा हात देण्याचं काम शासनाच्या वतीने करण्यात येतंय. पेण तालुक्यात तहसीलदार तानाजी शेजाळ, प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी महसूल विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेला महसूल पंधरवडा यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दिव्यांग लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं. आदिवासी भागातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिराचं आयोजन करून लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच रेशन कार्ड व जातीचे दाखले देण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाच्या योजनांची देखील माहिती देण्यात आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कृषी विषयक शिबिराचं आयोजन करून कृषी अधिकारी यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन, लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप, आरोग्य शिबिराचं आयोजन तसेच दिव्यांगांसाठी 12 तारखेला तहसील कार्यालय येथे शिबिराचं आयोजन करून योजनेची माहिती देण्यात येणार असल्याचं पेण महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी सांगितले. या प्रसंगी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, उपजिल्हा रुग्णालय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, महसूल कर्मचारी आदी उपस्थित होते. आमच्याकडे आज डिसेबिलिटी कॅम्प म्हणजे दिव्यांग शिबिर घेण्यात आलं. त्याच्यामध्ये आपले 5 विभागाचे सर्व डॉक्टर्स अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग इथून आलेले होते. त्याच्यामध्ये मेडिसिन आहे, ऑर्थोपेडिशन आहे, सायकॅट्रिकचा विभाग एक आहे, नेत्र आणि नाक कान घसा असे 5 विभागाचे
सर्व स्पेशालिस्ट डॉक्टर आपल्याकडे आलेले होते. त्यांनी सर्व दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून आपण त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे. तर साधारण आकडा 40 आहे. महसूल पंधरवडा निमित्त आजचा दिव्यांगांचा आरोग्य शिबिराचा तपासणीचा कार्यक्रम आज शासकीय रुग्णालय पेण येथे संपन्न झाला. महसूल पंधरवडा निमित्त 1 ऑगस्ट पासून आपले कार्यक्रम सुरू झाले असून 1 ऑगस्टला आपण पेण तालुक्यातील जो आदिवासी भाग आहे बेलोडे बुद्रुक येथे आदिवासी महिलांसाठी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपण शिबिर आयोजित केलं. त्यात आपण लाभार्थी महिलांचे फॉर्म भरून घेतले. त्यासोबत जातीचे दाखले, त्यांची रेशनिंग कार्ड, पिवळे रेशनिंग कार्ड, त्यांच्या आदिवासी योजना असतील, आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजना, कृषीच्या योजना ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि रायगड जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय प्रांत साहेब, तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये बेलवडे येथे आदिवासी महिलांसाठी आपण तो मेळावा शिबिर आयोजित केलं. तेव्हा साधारण 500 महिला उपस्थित होत्या. 2 तारखेला आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण ITI कॉलेज व डिप्लोमा कॉलेजला शिबिर आयोजित केलं. त्यात आपण त्यांना योजनेची माहिती दिली. त्यानंतर तिलोरे येथे आपण कृषी विषयक शिबिर आयोजित केलं. त्यात कृषी योजना शासनामार्फत राबवलेल्या त्या कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत, त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत जाहीर केल्या. लाभार्थ्यांना काही धनादेश वाटप केले. आणि आज आपण इथे हा दिव्यांगांचा आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. यासाठी पुन्हा आपण दिव्यांगांच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या दिव्यांग लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी 12 तारखेला तहसील ऑफिसला त्यांचं आपण शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यात सर्व त्यांच्यासाठी ज्या शासनाने योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजना देखील जाहीर करू. लाभार्थ्यांना जो काही लाभ देणार आहे त्या तो लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. असं आपलं तहसील प्रशासनातर्फे मनापासून आणि पूर्ण क्षमतेने आम्ही हा पंधरवडा राबवत आहोत. दापोली तालुक्यातील असंख्य युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय. तालुक्यातील उमेश साटले, अशोक सतपाळ, समीर जगदाळे, गणेश गुरव या युवकांचा दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश झालाय. यावेळी दापोली तालुका प्रमुख व दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, दापोली पंचायत समिती माजी सदस्य दीपक खळे, उजगाव विभाग प्रमुख रमेश बहिरमकर, दाभोळ विभाग प्रमुख संतोष गुटेकर, सुहास तोडणकर, नाना शिगवण, शंकर बैकर, दीनानाथ घटे, दाभोळ शाखा मुरलीधर कनगुटकर, शरद कांबळे, स्वप्नील पाटील, विभाग आणि विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजापूर तालुक्यातील कारशिंगे येथील ओम विजय नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने कोकणातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. राजापूर तालुक्यातील कारशिंगे, उपळे, महाळुंगे या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना हे वह्या वाटप करण्यात आले. यावेळी या चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक विलास तांबे, ओमकार तांबे, शैलेंद्र धुवाळी, नामदेव तेली, हर्ष तेली, तानाजी आपटे, संतोष तांबे आदी सदस्य व ट्रस्टचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या ट्रस्टच्या प्रमुख उद्देशाप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा या उदात्त हेतूने ओम विजय नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने व राजापूर तालुक्याचे ग्रामस्थ, कार्यकर्ते, सदस्य यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील संगीतमय सुरांच्या ट्यून स्ट्रिंग्स म्युझिक स्कूल मधील सर्व कलावंत, विद्यार्थी आणि संगीतकार गुरुवर्य देवराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कलेचे धडे घेत आहेत. हे शिकत असताना त्या मुलांमध्ये देशप्रेम निर्माण व्हावं या उद्देशाने हे देशभक्तीपर गीत सप्तसुरात घेऊन आले. या गीताची निर्मिती देवराज पवार यांनी केली आहे, तर कवी लेखन चंद्रकांत जाधव हिरा व म्युझिक वैभव माटवणकर, तर गायन कुमार संकल्प सनगरे व रिया धोंडेराव यांनी दिले. या गीताला संगीत साथ दिली आहे कृपाली फागे, स्वराज फागे, सार्थक पाष्टे, आरव सुर्वे, रिदम लड्ढा, मीरा कदम, स्वराज कदम, मुक्त कदम,
संस्कार कदम व दिशांत पवार या कलाकारांनी. पाहुयात भारत देशाचा सन्मान वाढवणारं हे गीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ला तालुक्यातील भटवाडी मित्रमंडळाच्या वतीने निमंत्रित भजन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भजन स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन व्यासपीठावरून बोलताना विशाल परब यांनी दिलंय. अशा प्रकारची स्पर्धा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू असते. बुवानी सांगितलं की त्या ठिकाणी विशाल परब असतात. मला आनंद वाटतो साहेब, कारण वेंगुर्ल्यामधला जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे. त्याचं कारण वेगळं आहे. 21व्या शतकामध्ये आज मोबाईलचं युग आहे आणि या मोबाईलच्या युगामध्ये सर्व मुलं आहेत ती मोबाईलवर दिसतात. मला वाटतं 24 तासात ते 18 तास हे मोबाईलवर जातात. परंतु या मंदिराची काय खासियत आहे मला माहिती नाही साहेब. या मंदिरामधला प्रत्येक कार्यक्रम तुडुंब भरला जातो. त्यामुळे संपूर्ण या देवस्थानच्या कमिटीला पहिला जोरदार आपण टाळ्या घालू. कारण या देवस्थानाचं एक वैशिष्ट्य आहे की आशीर्वाद आहे आपल्या वेंगुर्ल्याला आणि आपली तरुण मुलं आहेत, तरुण युवक आहेत, या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी आली आहे. कारण भजनार्का कार्यक्रम आज भविष्यात चालू राहणं ही काळाची गरज आहे आणि मला वाटतं हा कार्यक्रम असाच या ठिकाणी चालू राहावं, दरवर्षी ही स्पर्धा व्हावं हीच मी इच्छा व्यक्त करतोय. भजन स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मंडळींना मी शुभेच्छा देतोय. निरीक्षक साहेबांच्या बाजूला मी बसल्यानंतर थोडासा अभ्यास केला. त्यांनी प्लस मायनस चुकतोय कोण बरोबर कोण हे सगळं काढत होते. मला एकच वाटतंय की हरणं आणि जिंकण्यापेक्षा त्या स्पर्धेमध्ये जी उतरलीत मुलं त्यांना मी शुभेच्छा देतोय. कारण आता त्या कोंडुरा गावची मुलं बसलेली त्यांना पण कळालं की आपलं काय चुकतंय काय बरोबर आहे. आयुष्यामध्ये कोणतरी गुरु पाहिजे. त्यापैकी हे गुरु लोक आहेत आणि गुरूंपैकी एका गुरूंचा आवाज मला खूप आवडला. जर त्यांना एखादं छोटंसं गाणं म्हणायला आमची इच्छा आहे सर्वांची, छोटंसं एखादं देवाचं गाणं म्हटलं तर खूप सुंदर वाटेल. माझा शीण भाग हरपला विठ्ठला. माया बाप माझा शीण भाग हरपला विठोबा विठेवरी देखिला. विठोबा विठेवरी देखिला. विठ्ठला माया बाप विठ्ठला या बातमीसह वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.